त्या दिवशी मी जेव्हा घरी पोहोचलो, माझी पत्नी माझी वाट बघत बसली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात माझ्या हातात घेऊन म्हणालो, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ती माझ्याकडे बघत शांतपणे जेवण करत होती. तिच्या डोळ्यातील दुःख मला स्पष्ट दिसत होतं. मला समजत नव्हतं तिला कसं बोलू, पण मला हे तिला बोलावंच लागणार होतं. मग मी एकदम शांतपणे बोललो, ऐक ना, मला सोडचिठ्ठी पाहिजे. मला वाटले की तिला असं बोलल्यावर ती खूप दुःखी होईल, पण तिने एकदम शांतपणे मला विचारले, तुला कशासाठी सोडचिठ्ठी पाहिजे? मी तिच्या या प्रश्नाला न ऐकल्यासारखे केले. त्यामुळे तिला खूप राग आला आणि तिने ताटातील चमचा उचलला आणि जोरात फेकून दिला आणि जोरात ओरडली, तू काय माणूस आहेस का? आणि रागाने बेडरूममध्ये निघून गेली. मग मी सुद्धा बेडरूममध्ये गेलो आणि तिला माझ्या मिठीत घेतले. मग ती जरा रोमॅन्टिक होऊ लागली आणि आम्ही एकमेकांसोबत काहीही न बोलता शरीर सुख घेतले. त्या रात्री आम्ही एकमेकांसोबत एक शब्दही बोललो नाही. नंतर ती खूप रडत होती. मला माहीत होतं की तिला जाणून घ्यायचं होतं की असं काय झालं की आमचं नातं तुटण्याच्या स्टेजवर आलं आहे. पण माझ्यासाठी तिच्या या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्य होतं, कारण या सगळ्यांमध्ये तिची काहीच चूक नव्हती. कारण मीच आता दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो, म्हणून मला माझ्या पत्नीवर आता प्रेम राहिलं नव्हतं. एका प्रकारे मी एवढ्या वर्षाच्या तिच्या खऱ्या प्रेमाची तिला शिक्षाच दिली होती. खूप मनघट्ट करून मी सोडचिठ्ठीचे पेपर तयार केले. त्यामध्ये लिहिलं होतं की सोडचिठ्ठीच्या बदल्यात आता आम्ही राहतो ते पूर्ण घर, 2 कार आणि माझ्या कंपनीतील 30% शेअर्स ती घेऊ शकते. जेव्हा मी ते पेपर्स घेऊन तिला दिले, तेव्हा तिने ते पेपर पाहिले आणि ते सर्व पेपर फाडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकले. आज ती व्यक्ती जिने माझ्यासोबत तिच्या जीवनातील 10 वर्ष काढले होते, ती माझ्यासाठी अनोळखी झाली होती. पण आता मी काय करू? जे झालं ते मी बदलू शकत नव्हतो, कारण मी आता दुसऱ्या कोणाशी तरी माझ्या पत्नीपेक्षा जास्त प्रेम करत होतो. शेवटी तिच्या भावनांचा बांध फुटला आणि ती माझ्यासमोर खूप रडू लागली. पण हा सोडचिठ्ठीचा विषय खूप दिवसापासून माझ्या मनात खूप त्रास करत होता. तो आता साफ झाला होता. दुसऱ्या दिवशी मी रात्री खूप उशिरा घरी आलो. तेव्हा मी पाहिले की माझी पत्नी टेबलवर बसून काहीतरी लिहित होती. मी रात्रीचे जेवण केले नव्हते, तरी पण मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपून गेलो, कारण की पूर्ण दिवस मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत खूप ठिकाणी फिरून आणि शॉपिंग करून खूप थकलो होतो. माझी पत्नी रात्री टेबलवर काहीतरी लिहिता लिहिता तिथे झोपून गेली. मग सकाळी उठल्यावर तिने सोडचिठ्ठी देण्याअगोदर तिच्या इच्छा सांगितल्या. तिला माझ्याकडून आणि माझ्या प्रॉपर्टीमधून काहीच नको होतं. फक्त तिला सोडचिठ्ठीच्या अगोदर 1 महिन्याचा टाईम हवा होता. आणि लग्नाच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला हॉलमधून बेडरूमपर्यंत उचलून नेले होते, तसे तुम्ही मला या 1 महिन्यामध्ये रोज उचलून घेऊन जायचे. मला वाटले हा काय वेडेपणा आहे, पण नंतर विचार केला, जाऊ दे, या शेवटच्या दिवसांमध्ये तिला थोडासा आनंद देऊया. म्हणून मी तिची ही पण इच्छा मान्य केली आणि तिने आग्रह केला की या 1 महिन्यामध्ये आपण दोघे अगोदर जसं आयुष्य जगत होतो ते जगण्याचा प्रयत्न करूया, कारण की त्याच महिन्यात आपल्या मुलाची परीक्षा आहे. म्हणून आपल्या तुटलेल्या नात्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर पडू नये असं मला वाटतं. मला पण हे ठीक वाटलं. मी माझ्या गर्लफ्रेंडला माझ्या बायकोच्या सोडचिठ्ठीबद्दलच्या इच्छा सांगितल्या आणि ती हसू लागली. त्याच्या गर्लफ्रेंडला वाटले तिने असे कितीही चांगले वागण्याचे प्रयत्न केले तरी पण तिची सोडचिठ्ठी होणारच आहे. त्या दिवशी पहिल्यांदा मी तिला हॉलमधून बेडरूमपर्यंत उचलून घेऊन गेलो. त्यावेळी आम्हा दोघांना मनातून खूप छान फील होत होतं आणि आमचा मुलगासुद्धा हे सर्व पाहून खूप खुश होत होता. तो खूप खळखळून हसत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा उचलून घेऊन गेलो तेव्हा नॉर्मल वाटत होतं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली होती आणि मला तिच्या शरीराचा खूप छान सुगंध येत होता. असं वाटलं खूप दिवसानंतर मला हा सुगंध अनुभवायला भेटला. मला असं वाटत होतं की खूप दिवसानंतर आम्ही जवळ आलो आहे. आता तिच्यामध्ये पूर्वीसारखा घट्टपणा नव्हता आणि तिच्या चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या दिसत होत्या. आता तिचे केसही पांढरे होऊ लागले होते. ही तीच महिला होती जिने तिच्या आयुष्यातील 10 वर्ष मला समर्पित केली होती. 4थ्या दिवशी मी तिला उचलले तेव्हा जुना रोमॅन्स परत येऊ लागला होता. 5व्या 6व्या दिवशी ते जुने प्रेम जागृत होऊ लागले होते. मी याबद्दल माझ्या गर्लफ्रेंडला काही सांगितले नव्हते. आता तिला रोज उचलून घेऊन जाणे खूप सोपे झाले होते. हे सर्व करण्याची आता मला सवय झाली होती. एका दिवशी ती माझ्या पसंतीच्या साड्या शोधत होती, पण ती जास्त साड्या शोधू शकली नाही. ती थोडी नाराज होऊन मला बोलली, आता हे सर्व कपडे मला मोठे होऊ लागले आहेत. तेव्हा मला समजले की ते आता अगोदरपेक्षा खूप पातळ झाले आहे.
त्यामुळे मी तिला एकदम सहजपणे उचलून घेऊन जात होतो आणि माझ्या हृदयाला धक्का बसल्यासारखं वाटलं. तिने तिच्या मनात खूप सारे दुःख लपून ठेवलं होतं. मी विचार करता करता मला कळलंच नाही. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो आणि तिला प्रेमाने मिठीत घेतले. आणि तेवढ्यात आमचा मुलगा आला आणि बोलला, पप्पा, मम्मीला बाहेरून उचलून आणण्याची वेळ झाली आहे. त्याच्यासाठी पप्पाने मम्मीला उचलून घेऊन जाताना पाहण्याचा त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला होता. माझ्या पत्नीने माझ्या मुलाला पण बोलावले आणि आम्ही तिघांनी मिठी मारली. असं केल्यावर मला खूप त्या दोघांचं वाईट वाटलं आणि मी माझा चेहरा दुसरीकडे केला. मला वाटले की माझा निर्णय आता बदलतो की काय. मग मी माझ्या पत्नीला रोजच्याप्रमाणे उचलले आणि बेडरूमकडे घेऊन येत असताना तिने खूप प्रेमाने तिच्या दोन्ही हातांनी माझ्या गळ्याला आवळून पकडले होते. मी पण तिला खूप घट्ट पकडले होते, सेम आमच्या हनीमूनच्या रात्री जसे पकडले होते तसेच. पण तिचं एवढं हलकं वजन झालेलं पाहून मला खूप त्रास होत होता. आता महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेव्हा मी तिला उचलून घेऊन जात होतो तेव्हा माझ्यासाठी एक एक पाऊल चालणं सुद्धा खूप जड जात होतं. आमचा मुलगा स्कूलमध्ये गेला होता. मग नंतर मी ऑफिससाठी घरातून निघून गेलो आणि कार लॉक न करता धावत धावत ऑफिसमध्ये आलो. कारण मला भीती होती मी तिच्यासमोर अजून थोडा वेळ जरी थांबलो असतो तर माझा निर्णय बदलला असता आणि मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलो असताना मला माझ्या पत्नीची खूप आठवण येत होती. आणि अचानक मला काय झाले माहीत नाही. मी माझ्या गर्लफ्रेंडला बोललो, सॉरी निकिता, मी माझ्या बायकोला सोडचिठ्ठी नाही देऊ शकत. निकिताने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलली, काय झालं, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? आणि निकिताचा हात माझ्या चेहऱ्यावरून काढला आणि बोललो, सॉरी निकिता, खरंच मला माझ्या पत्नीकडून सोडचिठ्ठी घ्यायची नाही. आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष न दिल्यामुळे आमचे आयुष्य कंटाळवाणे झाले होते. पण याचा अर्थ असा नव्हता की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत नव्हतो. आता मला समजले आहे की ज्या दिवशी मी तिला लग्न करून माझ्या घरी आणले होते त्या दिवसापासून जीवनातील शेवटच्या दिवसापर्यंत मला तिची साथ द्यायची आहे. हे सर्व ऐकून माझ्या गर्लफ्रेंडला खूप राग आला आणि तिने मला जोरात कानाखाली मारली आणि ती खूप रडू लागली आणि तिने तिच्या रूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. मी तिच्या घरातून खाली निघून आलो आणि माझ्या कारमध्ये बसलो आणि घराकडे निघालो. रस्त्यात एका फुलाच्या दुकानात थांबलो आणि माझ्या प्रेमळ पत्नीसाठी एक फुलांचा गुच्छ घेतला. दुकानदाराने विचारले की या फुलांच्या गुच्छावर काय लिहू? मी हसत सांगितले, मी आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवसापर्यंत असेच तुझ्यावर प्रेम करत राहील, माझी अर्धांगिनी. आणि मी घरी पोहोचलो. आज माझ्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी होती. मी धावत धावत माझ्या अर्धांगिनीला शोधत बेडरूममध्ये पोहोचलो. पण आता मला तिच्यापर्यंत पोहोचायला खूप उशीर झाला होता, कारण ती मला कायमचं सोडून या जगातून निघून गेली होती. ती कितीतरी महिन्यापासून कॅन्सर या आजाराशी लढत होती. मी माझ्या गर्लफ्रेंडच्या नादात एवढा धुंद झालो होतो की मी माझ्या पत्नीकडे लक्ष द्यायचे विसरूनच गेलो होतो. माझ्या पत्नीला माहीत होते की माझ्या मुलाला आणि मला लवकरच कायमचं सोडून जाणार आहे. तिला माझ्या मुलाचं आणि माझं नातं तुटू द्यायचं नव्हतं आणि मी नीच माणूस तिच्याकडून सोडचिठ्ठी घेण्याचा विचार करत होतो. तरी पण ती माझ्या मुलाच्या नजरेत मला एक चांगला पिता आणि एक चांगला पती बनवून गेली. मित्रांनो, जीवनातल्या काही छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा नात्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. मोठं घर, मोठी कार आणि खूप सारा बँक बॅलन्स या गोष्टी तुमच्या जीवनातील एक हिस्सा बनू शकतात. पण आपल्या माणसांशिवाय या गोष्टींची काहीच किंमत नाही. म्हणून आपल्या जोडीदारासोबत सतत खुश राहा, त्यांची चांगली काळजी घ्या, कारण येणारा प्रत्येक दिवस आपण आपल्या जोडीदारासोबतच असेल याची काही गॅरंटी नाही. स्टोरी आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.